नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील भाव निष्पत्ती स्थल हे पाहणार आहोत. भाव प्रतिमानोऽपि परकाये तु कल्पितः शुक्तौ रजतवत यस्मात् भाव निष्पत्तिमानयम्. क्रिया निष्पत्तीने परिशुद्ध झालेल्या परब्रह्म शरीरी शिवयोगियाच्या ठिकाणी दिसणारा भाव शिंपल्यामध्ये भासणाऱ्या चांदीसारखा केवळ प्रतीत होतो, म्हणून त्याला भाव निष्पत्तिमान असे संबोधले जाते. भावेन नास्ति संबंधा केवल ज्ञानयोगिना तथापि भाव कुर्वीत शिवे संसार मोचके. केवळ ज्ञानयोगी असणाऱ्याला भावाचा संबंध नसतो, तरीही त्याने संसार मोचक अशा परमात्म्याच्या ठिकाणी भाव नित्य ठेवला पाहिजे. परिपूर्ण प्रबोधे अपि शंभो न वर्जयेत भावो हि निहितस्तस्मिन् भवत्सागर तारकः. तर त्याला भावाचं प्रयोजन काय? शिवयोगी परिपूर्ण ज्ञानानंद स्वरूप झाला तरी शिवभावना त्याने सोडू नये, कारण परशिवाच्या ठिकाणी ठेवलेली भावना हीच संसार सागर तरुण जाण्यास सहाय्यभूत होत असते, हे प्रसिद्ध आहे. निवर्त्य जन्मजम दुःखम भावशैवो निवर्तते यथा काष्टादिकम दग्ध्वा स्वयं शाम्यति पावकः. लाकडाच्या ठिकाणी प्रकट झालेला अग्नी जसा लाकडाला जाळून शेवटी स्वतःही शांत होतो, तशा प्रकारे या ज्ञानी शिवयोग्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेला शिवभाव जन्म दुःख अर्थात हा भवरोग नाहीसा करून स्वतःही नष्ट होतो. प्रकाशिते शिवानंदे तद्भावैः किं प्रयोजनम सिद्धे साध्ये चिरेनापि साधनैः किं प्रयोजनम. साध्य करावयाची वस्तू बऱ्याच काळानंतर सिद्ध झाल्यावर ज्याप्रमाणे साधनांचे प्रयोजन उरत नाही, तशा प्रकारे भवरोगाची निवृत्ती होऊन नित्यानंदाची प्राप्ती झाल्यावर शिवभावाचे प्रयोजन त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. एकीकृते शिवे भावे ज्ञानेन सह संयमी विस्मितात्मसमावेश शिवभावे विभासते. भावाचे ज्ञानासह अपरोक्षाशा परशिवामध्ये ऐक्य होऊन भावनिष्पत्ती झालेला शिवयोगी आश्चर्यकारक स्वस्वरूप अनुसंधानयुक्त होऊन शिव अशा भावरूपाने प्रकाशित होत असतो. न भावेन विना ज्ञानम न भावो ज्ञानमंतरा मोक्षाय कारणम प्रोक्तम तस्मात् उभयमाश्रयेत. भाव नसेल तर ज्ञान होत नाही आणि ज्ञानाशिवाय भाव निष्पन्न होत नाही. मोक्षासाठी भाव आणि ज्ञान हे दोन्हीही अनिवार्य आहेत, म्हणून ते दोन्हीही या ठिकाणी प्राप्त करून घ्यावेत, असा भगवत्पाद पूज्य श्री रेणुकाचार्यांनी महर्षी अगस्ती यांना उपदेश केलेला पाहावयास मिळतो.